श्री हरिभक्तीपरायण आसाराम महाराज आंबोरे आणि श्री हरिभक्तीपरायण भानुदास महाराज सतत एखाद्याला टेन्शन देत आहे, सतत कोणाला तरी त्रास देत आहे, कोणाला तरी डिप्रेशन करत आहे. देवा
थोड़ा द्या आवाज थोड़ा. हॅलो 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 थोडा विकू द्या. हॅलो आवाज कमी करा, विकू थोडा. हॅलो. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, नभो अंग संग तुटी, ऐशे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे, तुका म्हणे जिने, भले संत संगष्टणे, ऐशे आवडते मना, देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करो भगवान, पांडुरंगा करो भगवान.
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सत्यम ज्ञानमनंदम नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ट प्रांगण रिंगण लोल मनायासं परमायासं माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं क्षमायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं क्षमायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणी अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविते निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोधू ते श्रीगुरूंचे पाय जय हृदय किंवा सोनिठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची दास पुरवावी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया. विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. तुम्ही संत माझी आकडा देठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होई नमी. अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान प्रत्येक एकात्मा रस परिपूर्ण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके आवडते प्रिय भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे आपल्या मागणीचा प्रतिपाद्य विषय प्रतिपादन करतात. विठाला अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं भक्ताचं कर्तव्य आहे. तेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेने पुण्यभूमी पावन क्षेत्र वडवणी शहरामध्ये अर्थात भगवान श्री गणपती बाप्पाच्या आणि माता चौंडेश्वरीच्या परम पवित्र पावन दरबारामध्ये महान साधू संतांच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादातून चालू असलेला अखंड हरिनाम नाम महोत्सव कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये यावर्षी समस्त ग्रामस्थ वडवणीकर चौंडेश्वरी भक्तमंडळ गणपती बाप्पा भक्तमंडळ सर्वांच्या आदनेवरून अर्थात श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय नवनाथ बाबा चिंके महाराज बाबांच्या आज्ञेवरून माझ्याकडे अशा प्रकारची ही सेवा या ठिकाणी आलेली आहे. ज्या पद्धतीने परमात्मा बुद्धी देईल त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा जेव्हा विठ्ठल नामाचा गजर होईल तेव्हा तेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. विठ्ठला यच्च यावत प्राणी मात्राचा जर आपण विचार केला तर शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाचं वर्णन आलेलं आहे.
84 लाख योनीचं वर्णन वारकरी संप्रदायातल्या संतांनी सुद्धा केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या 84 लक्ष योनीमध्ये जन्माला आलेला एक जीव म्हणजे मानव आहे. आणि या मानव जमातीमध्ये जन्माला आलेले तुकोबराय प्रस्तुत अभंगामधून आपली मागणी व्यक्त करतात. तसं पाहिलं तर जीवाच्या मागणीचा विचार करण्याची गरज नाही, कारण जीव प्रत्येक वेळेला मागतच असतो. जीवाला मागणी शिकवण्याची गरज नाही. जीव जन्माला आल्यापासून मागतो ते मरेपर्यंत मागतो. नाही वाक्य जरा मागे घेतो, मरेपर्यंत नाही, जीव मेला तरी मागतो. पण इथं मागणारे तुकोबराय आहेत. आणि जेव्हा खरं सांगू का, तुकोबराय आणि मागणं हा विषयच विकेंद्रीकरणाचा आहे. विठाला विठाला सामान्य जीवाचं काय होय, जन्माला आल्यापासून जीव मागतो ते मरेपर्यंत मागतो. नाही मेला तरी जीव मागतो. जीवाला मागणं शिकवण्याची गरज नाही. जन्माला आल्यापासून आईच्या दुधाची मागणी करण्यापासून ते जीव जसं जसं मोठा व्हायला लागतो तसं मग खेळणी मागायला लागतो, शाळेचं दप्तर मागायला लागतो, पुस्तक मागायला लागतो, वह्या मागायला लागतो. थोडासा पुढे गेला की सायकल मागायला लागतो, मोटरसायकल मागायला लागतो, 2 व्हीलर 4 व्हीलर रेसर गाडी. जीवाला मागणी शिकवण्याची गरज नाही. पुढे गेला की मग आता कीर्तनातच सगळं सांगितलं पाहिजे का, लग्न करून देण्याची मागणी करतो. बरं लग्न करून दिलं तर मुलं बाळ नाही झाले तर मुलं बाळ व्हावे याची मागणी करतो. इथं महाराष्ट्रात नाही कोण आला तर गुजरातला जातो आहे की नाही, वेगवेगळ्या ठिकाणाहून. पण मागणी हे जीवाचा स्थायी भाव आहे. मागणी हा जीवाचा स्वभाव आहे, स्थायी भाव आहे. जीवाला मागणी शिकवण्याची गरज नाही. जीव हा सतत मागतच आलेला आहे. पण जेव्हा जीव किती मागतो तुम्हाला सांगू का, अहो जीव जिवंत आहे तोपर्यंत मागतो, याच्यात नाही नवल नाही. जीव मेला तरी मागतो, माणूस मेला तरी मागतो. बरं का, आता आपल्याकडे नाही ती परंपरा जास्त. आपल्याकडे कीर्तन वगैरे ठेवतात 10व्याला, त्यानंतर 14व्याला, 16व्याला, 13व्याला, वर्ष श्राद्धाला आपल्याकडे कीर्तनाची परंपरा आहे. पण पुणे जिल्ह्यामध्ये 10वा असला की प्रवचनाची परंपरा आहे. आपले कोणी पाहुणे असतील तिकडे, नातेवाईक, कोणी मित्र आप्तेष्ट, तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल तिकडे 10व्याला प्रवचन ठेवतात. आणि प्रवचनात वारकरी संप्रदायाचा लिखित नाही पण अलिखित असा दंडक आहे किंवा नियम आहे की कीर्तन, प्रवचन आणि गोंधळ रात्रभर आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन 1 तास आणि कीर्तन 2 तास. गोंधळ वारकरी संप्रदायात नसतोच. आता घालायला लागलेत हा भाग वेगळा. विठाला पुणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिथं 10व्याला प्रवचन ठेवतात. प्रवचन 1 तास. म्हणे बुवा या प्रवचन करा. मी प्रवचनाला गेलो, आळंदीला राहत होतो तेव्हा. प्रवचनाला बसलो. बसल्यानंतर 1 तास प्रवचन झालं. मला वाटलं, आणि ते प्रवचनाचा नियम असतो तिकडे, प्रवचन कुठपर्यंत, जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही. एकदा पिंडाला कावळा शिवला की प्रवचनकाराने समजून जायचं आता आपलं बंद करायचं. बरं का, 1 तास प्रवचन झालं, 1.25 तास झालं. 1 तासाचं भांडवल 1.25 तास टिकवलं. पिंडालाच कावळा शिकवणार शिवेना. 1.5 तास झालं, 2.25 तास, 2 तास. आता एका वहीवर बसून आणलेलं टिपण पानाला पान चिटकलं तरी ते काढून 2 तासापर्यंत नेलं. विद्यार्थी अवस्थेतलं ते प्रवचन. 2 तास प्रवचन केलं पण पिंडाला कावळा शिवेना. आता मी म्हटलं हा आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवत नाही आणि याने शिवेपर्यंत आपण राहतो का नाही. प्रश्न पडला. तेवढ्यामध्ये एक सद्ग्रस्त उठून माझ्याकडे आले आणि ते म्हटले, बाबा तुम्ही किती वेळ प्रवचन केलं तरी पिंडाला कावळा शिवणार नाही. म्हटलं बापरे, का बरं. ते म्हणे नाही तुम्हाला त्यातलं गणितच माहीत नाही. म्हटलं मग काय करावं लागेल. ते म्हणे मला माहीत आहे काय करावं लागेल.
मी सांगतो तसं करावं लागेल तेव्हा पिंडाला कावळा शिवेन. म्हणलं काय करायचं ते कर, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवण्याची व्यवस्था लाव. तो म्हटलं हरकत नाही. तो उठला, त्याने गाडीला किक मारली, दुकानात गेला आणि दुकानात घेऊन जाऊन त्याने एक बॉटल खरेदी केली, पाण्याची नाही. लक्षात येतंय, पाण्याची नाही. आणि बॉटल घेऊन तो परत प्रवचनाच्या दिशेने निघाला. एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम आला, स्पीड ब्रेकर आला, गतिरोधक आला आणि त्या मोटरसायकलवाल्याने जर गाडीला ब्रेक लावलं तर ते कावळाही ब्रेक लावायचं बरं का. बॉटल घेऊन जवळ आला, जशी बॉटल त्याने त्या पिंडाच्या जवळ ठेवली, पाण्याची नाही, जशी बॉटल पिंडाच्या जवळ ठेवली तसं काय भक्त माझ्याकडे पिंडाला कावळा शिवला. शिवला का नाही मला ते सांगायचं नाही, पण जीव मरेपर्यंत मागतो असं नाही, मेल्यानंतर सुद्धा जीव मागतो. म्हणून जीवाला मागण्याचं शिकवण्याची गरज नाही महाराज, जीवाला मागण्याची. पण कितीही माणसाने मागितलं तरी या जगामध्ये पुरस्कार होताना, या जगामध्ये मान्यता मिळत असताना, सन्मान मिळत असताना मला एक गोष्ट सांगा, मागणाऱ्याचा जग सन्मान करतं का देणाऱ्याचा सन्मान करतं? किंवा या इतिहासामध्ये आजपर्यंत मागणाऱ्याचा गौरव झालाय का देणाऱ्याचा गौरव झालाय? अहो मागणार एखाद्या माणसाकडे काही माणसं असे असतात ना, आपण म्हटलं ना हो काका चला आपण यांच्याकडे जाऊन येऊ, जरा चांगले महाराज दिसतात, चांगले संस्थानिक आहेत, चला यांच्याकडे जाऊन येऊ. ते म्हणतात नको बाबा मला तिकडं. म्हटलं काय झालं, तुमचं आणि त्यांचं जमत नाही का, पटत नाही का? ते म्हणले तसं नाही, लय पटतंय, पण तिथं गेलं की काहीतरी मागत आहेत. म्हणजे मागणाराचा जग तिरस्कार करत आहे की नाही? हा बरं, तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय, महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी सांगितलंय, जो सातत्याने हात पसरवतो, जो कोणाकडे तरी मागतो त्याचं जीन धिक्कारकारक. हात पसरी त्याचे जिणे दिक. जो हात पसरवतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, स्पष्ट शब्दामध्ये महाराजांनी सांगितलंय. म्हणून जगामध्ये त्याचं नाव होत असतं, त्याची कीर्ती होत असती जो देत असतो, आहे की नाही, जो देत असतो. म्हणून एका फमू शिंदे नावाचे संभाजीनगरला एक कवी होऊन गेले. त्या कवीची फार सुंदर एक कविता आहे. ते कवी म्हणतात, बाबा लोक 4 आणे 8 आणे घेऊन मंदिरामध्ये जातात, लोक 4 आणे 8 आणे घेऊन मंदिरामध्ये जातात आणि दुकानात गेल्यासारखं काहीतरी मागतात बरं का. 4 आणे 8 आणे देवाला अर्पण करायचे आणि मला मुलगा होऊ दे, माझ्या पोरीचं बरं होऊ दे, माझ्या लेकराचं लग्न होऊ दे. 4 आणे 8 आण्यात लग्न ब्राह्मण मंत्र म्हणी ना, आता 500 रुपये दिल्याशिवाय, आहे की नाही? हा आता सोपं राहिलंय का महाराज? अहो एवढ्या साधारण मागण्या असतात, पण इतिहास मागणाराचा होत नाही, इतिहास हा देणाराचा होत असतो. तुम्ही जगामध्ये आठवण करा, देणाऱ्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं नाव निघत असेल तर आतापर्यंतच्या इतिहासात देणाऱ्यामध्ये कर्णासारखा दानशूर आणखी झालेला नाही. कर्णासारखा दाता झाला का आतापर्यंत जगामध्ये? नाही महाराज. किती दानशूर होता कर्ण, किती दानशूर होता. एकदा कर्ण म्हणजे सामान्य नव्हता, त्याला दुर्योधनाने अंग देशाचा राजा बनवलं होतं, बरोबर आहे ना? अंग देशाचा राजा होता कर्ण. बरं, राजा म्हटल्यानंतर एकदा कर्ण दाढी करायला बसला. पूर्वीचा काळ, जुना काळ, तो राजा. शेवटी त्याने जे वाटीत पाणी घेतलं होतं दाढी करण्यासाठी, ती वाटी सोन्याची होती. कशाची होती? सोन्याची. ती डाव्या हाताला ठेवलेली होती आणि दाढी चालू होती.
तेवढ्यामध्ये एक याचक आला आणि याचक आल्यानंतर त्याने सांगितलं, ओ कर्ण महाराज, मी तुमच्या दारात आलोय आणि मला काहीतरी दान द्या. असं म्हटल्याबरोबर कर्णाने कशाचा विचार केला नाही. जी भरलेली वाटी होती त्यातलं पाणी फेकून दिलं. डाव्या हाताची वाटी डाव्याच हाताने उचलली आणि त्या दात्याला देऊन टाकली. बरं का, त्या मागणाराला देऊन टाकली. मागणाराला देऊन टाकल्यानंतर जो दाढी करत होता नावीदादा, त्या नावीदादा हा शास्त्र शिकलेला होता. तो म्हटला, महाराज तुम्ही दानशूर आहात, तुमची जगामध्ये दाता म्हणून कीर्ती आहे, मला माहित आहे. तुम्ही दान केलं याच्याबद्दल मला कसलीच शंका नाही, तुम्ही ते दिलंच पाहिजे. आपण दान देताना शास्त्रामध्ये काही शुचिरभूततेचा विचार केलेला आहे. अशी काही शुचिरभूतता ठेवून तरी दान करायचं. अहो तुम्ही स्नान वगैरे करायचं, पवित्र व्हायचं, मग पवित्र होऊन दान द्यायचं. कर्णाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. कर्ण म्हटला, अहो मला सुद्धा शास्त्र कळतं, सुचिरभूत होऊन दान दिलं पाहिजे. पण तुला खरं सांगू नावी दादा, सुचिरभूत होईपर्यंत, स्नान करेपर्यंत जर माझी ही देण्याची वृत्ती जर राहिली नाही तर मी दान देऊ शकणार नाही. म्हणून पटकन मनामध्ये आलं ना दान देऊन टाकायचंय, पटकन देऊन टाकलं पाहिजे. बरं का, एखाद्या सप्ताहाला पंगत देऊ वाटली, एखाद्या मंदिराला डोनेट करू वाटलं, कलर देऊ वाटला, एखादा कलश बसू वाटला, शिखर बांधू वाटलं, मूर्ती आणून देऊ वाटली, पटकन देऊन टाकलं पाहिजे. कारण पुन्हा कधी आपल्या मनामध्ये विकल्प येईल सांगता येत नाही. एवढा दानशूर करणं महाराज, एवढा दानशूर करणं. एकदा हा कर्ण दुर्योधनाची पत्नी माहेरी गेलेली होती आणि आणण्याकरता निरोप आला. दुर्योधनाने विचार केला, आज मला काम आहे, माझा आवडता प्रिय मित्र आहे कर्ण. कर्णाला सांगितलं, कर्ण इकडे येतोस? म्हणे काय दादा, काय करू, काय सेवा करू सांगा. म्हणे काही नाही, तुझी वहिनी माहेरीला गेलेली आहे, आज आणण्याचा दिवस आहे, आज आणायला जायचंय, पण मला अचानक दुसरं काम आहे, तू आणायला जा. कर्णाने सांगितलं, हरकत नाही. रथ जुंपला, घोडे लावले, कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला आणायला गेला. परत घेऊन येत असताना ती राजाची पत्नी, अंगावरती सुवर्ण अलंकार, वेगवेगळ्या प्रकारची आभूषण, एवढी नटलेली ती दुर्योधनाची पत्नी, आणि कर्ण तिला घेऊन येत होता. कर्ण रथ हाकत होता. तेवढ्यामध्ये कर्णाच्या समोर एक ब्राह्मण याचक आला आणि त्याने सांगितलं, ओ कर्ण महाराज, मी बोलतोय ते ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका. मी अत्यंत गरीब ब्राह्मण आहे, दीन ब्राह्मण आहे. माझ्या मुलीचं लग्न 4 दिवसावर आलेलं आहे आणि ते पार पडण्याकरता माझ्याजवळ काहीच नाही. कर्णाने काही विचार केला नाही. आजूबाजूला बघितलं, काही नाही, जंगलाचा रस्ता, जवळ काही नाही, अंगावर काही नाही. पण कर्णाने डोकावून मागे बघितलं तर वहिनीच्या अर्थात दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरती अलंकार दिसले, सोनं दिसलं. बरं, ती राजाची पत्नी, ती काय 2 तोळा, 1 तोळा, अर्धा मासा, पाव मासा असं घालणार आहे का? किलोनच दागिने ना अंगावर आहे की नाही, इतके मोठे दागिने. कर्णाने सांगितलं, वहिनी साहेब, याचक समोर आलेला आहे आणि त्याला दान दिल्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. तुमच्या जे अंगावरचे दागिने, ते अंगावरचे दागिने उतरवून माझ्या हातात द्या, मला त्याला देऊन टाकायचे. आता बाईचं सगळ्यात जास्त प्रेम कशावरती? दागिन्यावरती महाराज. ती एखाद्या वेळेस नवरा सोडून देईन, हा अर्थात ती एखाद्या वेळेस बाकीचं सगळं सोडून देईन, पण दागिने सोडणार नाही. दागिन्यावरती जास्त प्रेम. तुम्ही बघा, देवस होताना पत्नीला माहित असतं आपला देवस होणार आहे, ती पहिल्यांदा लॉकर फोडते, दागिने घेते, मग माहेरी जाते, त्याशिवाय जातच नाही. विठाला विठाला. ती बिचारी, ते कर्णाचं धष्टपुष्ट शरीर, नाही म्हणायचं कसं म्हणून ती काही नाही म्हटली नाही. पण अंगावरच्या कपड्याने तिने ते दागिने सगळे झाकून घेतले. दागिने झाकून घेतल्यानंतर कर्णाने सांगितलं, वहिनी साहेब, तुम्ही जर सहज नाही दिले तर मला बळजबरी तुमचे दागिने घ्यावे लागतील. राग येत होतो मनातून, अत्यंत लालबुंद झाली, पण नाविलाज झाला. सगळे अंगावरचे दागिने काढले, कर्णाच्या हातात दिले आणि कर्णाने देऊन टाकले. बरं का, त्या याचकाला. रथ पुढे गेला, राजमहल आला. राजमहलामध्ये कर्णाने रथ थांबवल्याबरोबर ते दुर्योधनाची पत्नी उतरली आणि जशी उतरली तसा तिने कोपभवनाचा रस्ता धरला. कोपभवन म्हणजे
पूर्वीच्या काळातली ही मॅनेजमेंट होती. तुम्हाला असं वाटतं का आता आमचं 1 BHK, एक बेडरूम आहे, एक किचन आहे, एक टॉयलेट बाथरूम आहे, असं आताची सिस्टम ही आताची सिस्टम नाही. पूर्वीच्या काळात लय जबरदस्त सिस्टम होतं. तुम्हाला माहित नाही, पूर्वीच्या काळात पतीचा राग आला तर कोणत्या रूम मध्ये जाऊन बसायचं, त्याची स्पेशल रूम. सासूचा राग आला तर त्याला स्पेशल रूम रागाला बसायला. परत त्यानंतर भाऊजाईचा राग आला तर दुसरी रूम बसायला. आता सगळ्या रूम सांगत नाही मी, लय पूर्वीच्या काळामध्ये व्यवस्था होती. तुम्हाला असं वाटायला लागलं आम्ही मॉडर्न झालो. मॉडर्न बिडर्न काही नाही, आताच्या काळात उलट वाईट झालंय. पूर्वीच्या काळात लय चांगलं होतं. विठाला जशी रथातून उतरली तशी कोपभवनामध्ये गेली. दुर्योधन म्हटलं बापरे, माई बायको आली, मला येणार आहे म्हणून इतका आनंद झाला, मला बोलली नाही, माझ्याकडे बघितलं नाही, हसली नाही, डायरेक्ट कोपभवनामध्ये. दुर्योधन पळतच मागे गेला. महाराज, राजा असो नाही तर रंक असो, श्रीमंत असो नाही तर गरीब असो, बायकोच्या माग त्याला पळाल्याशिवाय पर्याय नसतो. रागावली ना, समजून सांगितल्याशिवाय विलाज नाही महाराज. किती मोठा माणूस असू द्या, बायकोने मान टाकली की अर्धा अवसन कमी होतंय महाराज, आहे की नाही? अर्धा अवसन कमी होतंय. जसा पळत गेला मागे दुर्योधन, अगं काय झालं, कशामुळे रुसलीस, माझं काही चुकलं का, रागावलीस का, आणखी काय पाहिजे तुला, काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुझा? ते म्हटली काही नाही, मला नाही तुम्हाला बोलायचं. तुमचा माझा काय संबंध आहे, तुम्ही काय मला बोलू नका. अगं झालं तरी काय ते तरी सांग. म्हणे ते तुम्हाला स्वतः यायचं नव्हतं तर काही हरकत नाही, आणखी 4 दिवसाने मी आले असते, पण ज्याला न्यायला पाठवलं जरा शहाणा तर पाठवायचा, मूर्ख पाठवून दिला. अगं म्हणे काय झालं, कर्णाला पाठवलं, तो काय तुला बोलला का? ते म्हणे बोलायला, अहो बघा ना म्हणे माझ्या शरीराकडे कशी लंकेची पार्वती करून ठेवलंय, मला काय ठेवलंय का माझ्या अंगावर? ते म्हणे काय झालं? दुर्योधनाने बघितलं तर अंगावर एक अलंकार नाही. म्हणे काय झालं? अहो म्हणे कोणीतरी याचक येतो काय, रथ अडवतो काय, कर्णाला दान मागतो काय, आणि स्वतःची बायको असल्यासारखं कर्ण माझ्या अंगावरचं सुवर्ण घेऊन त्या याचकाला देऊन टाकतो काय? एवढं सगळं ऐकल्यानंतर दुर्योधन मोठमोठ्याने हसायला लागला, मिश्किल हसायला लागला, गालातल्या गालात हसायला लागला. ती म्हणायला लागली माझं सगळं स्वर्ण गेलं, मी एवढी रागावले आणि तुम्हाला हसू सुचतंय? ते म्हणले हसू नाही तर काय करू? अगं भाग्यवान आहेस तू की त्या कर्णाला त्या ब्राह्मण याचकाने केवळ सोनं मागितलं. बरं का, माझं भाग्य चांगलं, माझं प्रारब्ध चांगलं म्हणून सोन्यावर भागलं. त्या ब्राह्मण याचकाने जर सोन्यासहित तुला मागितलं असतं तर ह्या बिचाऱ्या कर्णाने सोन्यासहित तुला द्यायला मागं पुढं बघितलं नसतं. एवढा दानशूर कोण आहे? कर्ण आहे. म्हणून या जगामध्ये नाव आजही दात्याच्या बाबतीमध्ये कोणाचं निघत असेल, देणाऱ्याच्या बाबतीमध्ये कोणाचं निघत असेल तर ते कोणाचं निघतंय? कर्णाचं निघतंय. मागणाराचं नाव निघत नाही. कोणाचं नाव निघतं? देणाराचं नाव निघत असतं. म्हणून तुम्हाला कोणाला जर नाव निघो असं वाटत असलं तर मी जवळ आहे 1-2 तास तोपर्यंत काही द्यायचं असलं तर देऊन टाका. बरं तुम्ही म्हणाल नाही नाही कीर्तन झालं देऊ, अंतावर बुद्धी पालटली तर पुन्हा काय? विठाला विठाला. अर्थात या जगामध्ये कीर्ती होत असते ती देणाराची होत असते, मागणाराची होत नसते. आणि म्हणून जर कीर्ती देणाराची होत असेल तर प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणी का बरं करत असतील? तसं पाहिलं तर या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, जगद्गुरु तुकोबरायांची वाडवडिलांपासूनची परंपरा होती, पंढरपूरच्या वारीची परंपरा. ज्ञानोबराय जसं म्हणतात ना, माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन उडी. ज्ञानोबराय या परंपरेत माझ्या वाडवडिलापासूनची परंपरा आहे तुझ्या चरणाची सेवा करणं, अर्थात पंढरीची वारी करणं.
हा तुकोबारायांच्या परंपरेचा भाग होता. जगद्गुरु तुकोबाराय एक वेळेला पांडुरंगाच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीला गेले. अहो देवच तो, अनंत वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येतात. कर्नाटकहून येतात, विदर्भातून येतात, खानदेशातून येतात, मराठवाड्यातून येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून भक्त येतात. नवे नवे स्वर्गातून सुद्धा पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाला भेटण्यासाठी येतात. आणि मग असा सगळा वारीचा मेळ जमलेला. बरं, वारीमध्ये आल्यानंतर पांडुरंगाच्या समोर सगळी रांग लागलेली. एक 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 भक्त येतोय आणि आलेला प्रत्येक भक्त आपलं काही ना काही गाऱ्हाणं सांगतोय. देवा पांडुरंगा, माझ्या जर घरी पुढच्या वर्षी पाळणा हल्ला तर इथून पुढच्या 11 वाऱ्या मी तुझ्या करीन. कोणी म्हणते माझ्या घरी जमिनीचा सौदा झालेला आहे, तो जर सौदा यावर्षी जुळला तर इथून पुढच्या 21 वाऱ्या मी पायी करीन. अशा वेगवेगळ्या प्रकारचे नवस करतात. कोणी आपलं दुःख सांगतंय, कोणी क्लेश सांगतंय, कोणी आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी सांगतंय. असं सगळ्या गोष्टी सांगायला चालू आहेत. तेवढ्या जगद्गुरु तुकोबाराय रांगेला लागले आणि तुकोबाराय हळूहळू हळूहळू करत 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 मुख्य गाभाऱ्यापर्यंत गेले. आणि हळूच पांडुरंगाने दरवाजातून असं डोकावून पाहिलं तर तुकोबा आलेले. जसे तुकोबा आलेले पाहिले, आतापर्यंत देवाची मान अशी छाती अशी टाईट होती. असे उंच मानेने प्रत्येकाला देव बोलत होते, प्रत्येकाचं गाऱ्हाणं ऐकून घेत होते, प्रत्येकाला आशीर्वाद देत होते. आणि जसं तुकोबारायांना आलेलं पाहिलं तसं देवाने मान खाली टाकली. मान खाली टाकली ते तुकोबारायांनी बघितली. तुकोबाराय जवळ गेले आणि तुकोबाराय देवाला म्हटले, देवा आम्ही आलेलं काय तुला बघवत नाही का, पाहत नाही का? बरं, एखाद्या माणसाच्या घरी गेल्यानंतर जर त्याला आपण आलेलं जमत नसेल तर त्याच्या घरी जाऊ नये. तुला जर जमत नसेल तर आम्ही पुन्हा तुझ्या घरी, तुझ्या दारात, तुझ्या मंदिरात येणार नाही. नेमकं आमचं चुकलंय तरी काय ते तरी सांग. 1 नाही 2 नाही, पांडुरंगाने अशी मान खाली घातलेली. तुकोबाराय विचारतात. तेवढ्यामध्ये पांडुरंगाने सांगितलं, तुकोबा तुमचं काही चुकलेलं नाही. मागण्याचे वास मागण्याची आस पाहिल तुकोबाराय, तुम्ही आल्यानंतर खाली मान घालण्याचं कारण असं तुम्ही आलेले आवडत नाहीत असं नाही. उलट तुमच्यामुळेच मला देवपण प्राप्त झाले. तुमचेनी बरा दिसत असे, तुमच्यामुळेच मला देवपण प्राप्त आहे. तुमच्यामुळेच लोक माझ्या दर्शनाला येतात. तुम्ही जर माझ्या जीवनामध्ये नसतात, तुम्ही जर माझे भक्त नसतात तर मला देव कुणीही म्हटलं नसतं. मला देव ही उपाधी प्राप्त झाली कारण तुम्ही भक्त आहात म्हणून. आणि म्हणून तुम्ही आल्यानंतर मला दुःख होतं असं नाही, तुम्ही आल्यानंतर मला आनंदच होतो. पण तुमच्या वाडवडिलापासून जे सेवेची परंपरा आहे, भक्तीची परंपरा आहे, या वारीची परंपरा आहे, तुमच्या आत्तापर्यंतच्या पिढ्यामध्ये एकाही व्यक्तीने कधीही मागितलेलं नाही. आणि मग तुमच्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावरती एवढं झालंय की तुम्ही आल्याबरोबर त्या ऋणामुळे आपसुकच माझी मान काय होते, खाली जाते. ते ऋण आतापर्यंत तुमच्या पिढीत कोणीही फेडलेलं नाही. मग तुकाराम महाराज म्हटले, मग मी काय करू? म्हणे काही नाही, हे जर ऋण माझ्या डोक्यावरचं उतरावं आणि मी तुम्हाला ताट मानेनं बोलावं असं वाटत असेल तर तुम्ही काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले, वाड वडिलांपासून आतापर्यंत मागितलेलं नाही आणि काही मागणं हे आमच्या वाडवडिलांची
पिढ्यामध्ये आतापर्यंतच्या कालखंडामध्ये कुणीही मागितलेलं नाही आणि काही देवाकडे मागायचं नसतं. ही आमची पद्धती आहे, रीत आहे आणि ती मला परिपूर्ण पाठ आहे. म्हणून देवा मी सुद्धा तुझ्याकडे काहीही मागणार नाही. पण देवाने सांगितलं तुम्ही जर मागितलं तर मला बोलता येणार नाही, मला ताठमानेनं तुमच्याशी संवाद करता येणार नाही. म्हणून देवाने फारच आग्रह केला आणि मग इतका जास्त आग्रह झाल्यानंतर स्वतः करता नाही, पण देवाने सांगितलं तुकोबा तुम्ही स्वतः करता नका मागू, असं काहीतरी मागा ज्यामुळे त्या मागणीमुळे तुमच्या परंपरेला सुद्धा बाधा येणार नाही आणि माझ्या डोक्यावरचं सुद्धा ओझं उतरवल्या जाईल, असं काहीतरी मागा. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला मागण्याची इच्छा नाही, पण आणि तुकोबारायांना मागण्याची गरज सुद्धा नाही. बरं तुकोबारायांना सांगितलं अहो तुकोबा तुम्हाला कमीत कमी काहीतरी संसारातलं तरी मागा. बरं संसारात तुमच्या अडचणी कमी आहे का? बाकीच्या लोकांच्या संसारात किती अडचणी आहे, त्याच्यापेक्षा काही पटीने तुमच्या संसारात अडचणी आहे. तुमचा एक मुलगा केवळ दुधामुळं मेला, एक बायको केवळ घरामध्ये खायला अन्न नाही म्हणून मेली आणि तुम्हाला गावाच्या पाटलांनी सुद्धा गावाच्या बाहेर हाकलून दिलं कारण तुमच्याकडे प्रॉपर्टी संपत्ती सत्ता संपत्ती वैभव नाही म्हणून. मग प्रॉपर्टी मागा, संसारातलं मागा, जमीन मागा, जायदाद मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, आम्हाला प्रपंचातलं मागायचं शिकवू नको, आम्हाला तो प्रपंच गोड वाटतच नाही आणि संतांना प्रपंच गोड वाटत नाही आणि आपल्याला गोड वाटल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हटले प्रपंचातलं मी मागणार नाही. मग देवाने सांगितलं मग असं काहीतरी मागा ज्यामुळे तुमच्या परंपरेला बाधा येणार नाही, तुमचे न मागण्याची परंपरा सुद्धा खंडित होणार नाही, तुम्हाला गालबोट लागणार नाही आणि माझी मान सुद्धा ताट होईल. म्हणून जगाने देवाकडे जीवाने देवाकडे नेमकं काय मागितलं पाहिजे याचं दिग्दर्शन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडे मागतात की देवा देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देवाने वास केलेला आहे, परमात्म्याने वास केलेला आहे, देव ज्याच्या चित्तामध्ये राहतो त्याची आम्हाला संगती घडावी. आणि मग लोक म्हटले ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो आणि आमच्या चित्तामध्ये काय भूत राहतात का? काय आहे की नाही? प्रत्येकाच्या चित्तामध्ये देव आहे. मग अशी मागणी तुकोबाराय का करतात? तर तुकोबाराय म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये ज्याने देवाला धारण केलेलं आहे अर्थात कायम ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं संस्मरण असतं अशाची संगती आम्हाला घडावी. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संगतीची मागणी करतात. पण आतापर्यंत या जगामध्ये जर सगळ्यात जास्त माणसाचं वाटोळं कोणी केलं असेल तर ते संगतीने केलेलं आहे. बरं का? संगतीने केलेलं आहे. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा नारदजी बोलत असताना म्हणतात दुःसंग सर्व थैव त्याज्या. हा वाईटाचा संघ हा माणसाने काय केलं पाहिजे? सगळ्या बाजूने टाकून दिला पाहिजे. संगतीने माणसाचं काय केलेलं आहे? वाटोळं केलेलं आहे.
पण कोणत्या संगतीने वाटोळं केलेलं आहे आणि कोणत्या संगतीने चांगलं केलेलं आहे याच्यामधला सुद्धा फरक आहे. वेळ मिळाला तर आपण त्या फरकाचा सुद्धा विचार करू. अर्थात नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी म्हणतात वाईटाचा संग कोणत्याही दृष्टीने करायचा नाही. सर्व थैव त्याज्यः, सगळ्या बाजूने टाकून द्यायचं. सगळ्या बाजूने टाकून द्यायचं म्हणजे वाईटाचा संग मनाने करायचा नाही, वाईटाचा संग वाचनी करायचा नाही आणि वाईटाचा संग शरीराने सुद्धा करायचा नाही. तुम्ही बघा श्रीमद भागवताच्या 6ष्टम स्कंदामध्ये एक अतिशय सुंदर कथा आलेली आहे. बिल्वमंगळाची ती कथा आहे. तो बिल्वमंगळ नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी जंगलामधून जात असताना त्याने एक दृश्य पाहिलं. एक वाईट पुरुष वाईट स्त्रीशी संग करत असताना त्याने वाईट वेळेला बघितलं. बरं, तो काही सामान्य मनुष्य नव्हता. त्याचे वेगवेगळे नावं भागवतामध्ये आलेले आहेत. तो मनुष्य म्हणजे अग्निहोत्री ब्राह्मण होता, पण त्याने वाईट पुरुष वाईट स्त्रीशी संग करत असताना आपल्या दृष्टीने पाहिलं. दृष्टी वाटे ते दृश्य त्याच्या अंतःकरणापर्यंत गेलं आणि त्याच्या चिंतनाने अग्निहोत्री ब्राह्मण बिघडला आणि भविष्यामध्ये त्याचं पतन झालं. बरं का, त्याचं पतन झालं. अर्थात बरं जाऊ द्या, हे द्या सोडून वाईटाचा संग शरीराने करायचा नाही. महाभारतामध्ये फार सुंदर कथा येते, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा कथा येते. राजा परीक्षित जेव्हा पांडवांचं स्वर्गारोहण झालं आणि पांडवांचं स्वर्गारोहण झाल्यानंतर पांडव स्वर्गाला निघून गेले आणि राज्य राजा परीक्षितीला देऊन टाकलं. राजा परीक्षिताने विचार केला माझं राज्य म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक अशा प्रकारचं माझं राज्य आहे. माझ्या राज्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे? गायींची सेवा होते का? ब्राह्मणांची सेवा होते का? सगळे सुखी आहेत का? हे पाहण्यासाठी म्हणून राजा परीक्षित जंगलामध्ये चालला आणि जंगलामधून जात असताना राजा परीक्षिताने एक दृश्य पाहिलं. एक पुरुष हातामध्ये शस्त्र घेऊन एका गायीला मारत असताना त्या राजा परीक्षिताने पाहिलं. राजा परीक्षिताने विचार केला बापरे, हे तर गायीचं रक्षण करणारं राज्य आहे. मी गो ब्राह्मण प्रतिपालक राजा आहे. माझ्या राज्यामध्ये असं वाईट कृत्य मनुष्य हा कोण करतो आणि का करतो? जवळ गेले, विचारलं का रे बाबा, का असं वाईट कृत्य करतोय? ते वाईट कृत्य करणाऱ्या माणसाने हातातलं शस्त्र टाकून दिलं आणि राजा परीक्षिताच्या पायावरती दंडवत घातला आणि राजा परीक्षिताच्या पायाला स्पर्श केला. पण त्याचं स्पर्श करण्याचं कारण असं, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो कलिपुरुष होता. कोण होता? कलिपुरुष. आणि त्या कलिपुरुषाने माफी मागितली राजा परीक्षिताची. महाराज, माझं चुकलं, मी आता इथून पुढे अशा प्रकारचा अपराध करणार नाही, पण या पृथ्वी तलावरती मला राहण्याकरता काहीतरी जागा द्या, कुठेतरी एखादं ठिकाण द्या. त्या दिवशी राजा परीक्षिताने जे त्या कलिपुरुषाला कलियुगाला राहण्याकरता ठिकाण दिलं, मद्यालय, मदिरालय, वेश्यालय, हे राहण्याचं ठिकाण सुद्धा चुकीचं दिलं. सुवर्ण हे राहण्याचं ठिकाण सुद्धा चुकीचं दिलं. आणि राजा परीक्षित पुढे जंगलामध्ये जाऊन मेलेला सर्प त्याने उचलला, क्षमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि शापाला प्राप्त झाला. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मृत्यू ओढावून घ्यावा लागला. याचं कारण जर काय असेल तर वाईटाने शरीराला केलेला नुसता टच स्पर्श, म्हणून वाईटाची संगती शरीराने सुद्धा करायची नाही. म्हणून कुसंगामध्ये साधू बाधित होत असतो, पीडित होत असतो. ज्याप्रमाणे ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा आला की तो हिरा काय होत असतो? भंग पावत असतो. हिरा काय होत असतो? भंग पावत असतो. परीक्षाच करायची का? परीक्षा बघायची का? मी गावगाव सगळीकडे फिरतोय, माझ्याकडे ढेकणं भरपूर आहेत, तुम्ही हिरे घेऊन या, आपण परीक्षा करू. विठाला विठाला. तुकोबाराला लोक म्हटले महाराज, अहो आम्ही वाईटाच्या संगतीमध्ये जरी गेलो ना, आम्ही त्यांच्या बरोबर राहू,
त्यांच्यामध्ये मिसळू, पण त्यांच्यामध्ये मिसळून सुद्धा आम्ही आमचं सेफ राहू, सुरक्षित राहू, सुरक्षित डिस्टन्स मेंटेन करू. बरं का, आम्ही त्यांच्या संगतीमध्ये राहिलो तरी डिस्टन्स मेंटेन करू, 2 गज की दूरी आणि मास्क हे जरुरी आहे की नाही, असं आम्ही डिस्टन्स मेंटेन करू. तुकोबाराय म्हटले बाबा ही जात कोणाची आहे? ढेकणाची आहे, ढेकणाची. आणि म्हणून ढेकणाच्या संगतीत हिरा जाऊ देत, नाही तर हिऱ्याच्या संगतीत ढेकून येऊ देत. नुकसान हिऱ्याचं होते, म्हणून हिऱ्याने ठरवायचं, ढेकणाच्या संगतीत जायचं नाही. ढेकणं आपोआप येते. विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणतात ना महाराज जाऊ आम्ही एका टेबलाला टेबल लावून बसतो, दररोज सोबत असतो, टेबलाला टेबल लावून बसतो, त्याच्या ताटात वेगळं असतं, त्याच्या ग्लासात वेगळं असतं, माझ्या ताटात वेगळं असतं, माझ्या ग्लासात वेगळं असतं, पण त्याच्या संगतीने त्याच्या ताटातलं त्याच्या ग्लासातलं तुझ्या ताटातून तुझ्या ग्लासात कधी येईल हे सांगता येत नाही. ढेकणाची संख्या इतकी झाली महाराज, इतकी झाली पृथ्वी तलावरती. हा देश पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेला, ओ भारत देश हे मेरा. इतकं सोनं होतं या भारतामध्ये, असं म्हणतात. सोन्याची चिडिया अशी उपमा किंवा त्याला आपण काय म्हणू, अशा प्रकारचं रूपक करण्याचं त्या कवीला सुचलं. इतकं सोनं भारतामध्ये होतं, पण सगळं सोनं या ढेकणाने हळूहळू हळूहळू काय केलं? लुटून नेलं. ढेकणाची जात अशी महाराज, जी जात दुसऱ्याच्या जीवावर जगते. कोण कोण दुसऱ्या जीवावर जगतं? ढेकणाचं सांगायला लागलो मी, बरं का. ढेकून हा दुसऱ्याच्या जीवावरती जगत असतो. या ढेकणाने या सगळ्या देशाला लुटून खाल्लं, हा देश शिल्लक ठेवला नाही कुणी, ढेकणाने. एवढे ढेकणं झाले, एवढे ढेकणं झाले, भगवान विष्णूला वैताग आला या ढेकणाचा. मग म्हणून भगवान विष्णू क्षीरसागरात जाऊन राहायला लागले, आणि भगवान शिवजीला वैताग आला म्हणून भगवान शिवजी हिमालयात जाऊन राहायला लागले. तुम्ही म्हणाल क्षीरसागरात आणि हिमालयातला काय संबंध आहे? पाण्यात ढेकणाला जाता येत नाही म्हणून तिथं भगवान विष्णू पाण्यात राहायला गेले, आणि हिमालयात बर्फात बी ढेकणाला जाता येत नाही म्हणून भगवान शिवजी तिकडे गेले. इतकीही ढेकणाची जमात बेकार आहे. म्हणून वाईटाची संगती ही शरीराने करायची नाही, वाईटाची संगती ही वाचेनी करायची नाही. ज्ञानोबराय म्हणतात बाबा वाईटाची संगती जर तुम्ही वाचेने केली तर वाईटाचं असं असतं. ज्ञानोबराय म्हणतात केली आहे ते न मानिती आणि तेची ते निंदा करू लागती. सांगे पतंग काय साती प्रकाशात आहे. अरे बाबा तुम्ही किती चांगलं करत असा, तुम्ही दिवस रात्र परमार्थ करत असा, तुम्ही तुमचा परमार्थ त्याला सांगायला लागला, तो तुमचं 1 सेकंद 1 मिनिट मायक्रो सेकंद सुद्धा ऐकून घेणार नाही, आणि तोच त्याचं तुमच्यावरती लादल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्हालाच त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. सांगे पतंग काय साहाती प्रकाशात आहे. चांगल्या माणसाचं कर्तृत्व, चांगल्या माणसाचं नेतृत्व, चांगल्या माणसाचं ज्ञान हे समाजाला पचत नसतं, ज्याप्रमाणे पाखोळीला प्रकाश सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वाईटाची संगती वाचेने करायची नाही, वाईटाची संगती मनाने सुद्धा करायची नाही. श्रीमद भगवद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगत असताना म्हणतात, हे अर्जुना ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. ध्यायतो पासून चालू झालेली परंपरा प्रणश्यती पर्यंत आपल्या गळ्यात पडते. म्हणून वाईटाची संगती मनाने सुद्धा करायची नाही. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, नको दुर्जनाचा संग, 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 नको. चित्त भंग, चित्त भंग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको.
क्षणभर जरी वाईटाचा संग प्राप्त झाला ना माणसाच्या जीवनामध्ये, तरी माणसाचं जीवन पतित होत असतं. पूर्वीचा काळ एक पंथस्थ व्यक्ती रस्त्याने प्रवास करत चाललेला होता आणि रस्त्याने प्रवास करत चालत असताना जरा थकवा आला म्हणून एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाचा बुंदा सुद्धा मोठा होता. त्या झाडाच्या बुंद्याला पाठ टेकून थोड्या वेळ आरामाकरता बसला आणि त्या झाडावरती दोन पक्षी राहत होते. एक राजहंस पक्षी राहत होता आणि दुसरा कावळा राहत होता. बरं का, दोन पक्षी राहत होते. दोघाचा संघ, दोघाची संगती, दोघाची मैत्री. बरं, त्या राजहंसाला तरी कळवणं कावळ्याची कशाला संगती करावी. मागे मी एका अभंगावरती बोलत असताना मी मागे सांगितलं, कावळ्याचं काहीच चांगलं नाही महाराज. कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचं चालणं चांगलं नाही, कावळ्याचं बसणं चांगलं नाही, कावळ्याचं उडणं चांगलं नाही, कावळ्याचं ओरडणं चांगलं नाही. कावळा जर असा ओरडायला लागला तर लोक म्हणतात का, ए गप्प बसा गप्प बसा, त्याने काय मंजूळ स्वर लावलाय, असं म्हणतात का लोक? नाही, कावळ्याचं ओरडणं सुद्धा ऐकू वाटत नाही. कावळ्याची नजर सुद्धा चांगली नाही महाराज. कोणाचं सांगतो मी? कावळ्याचं सांगतो. कावळ्याची नजर चांगली नाही. एकच बुबुळ राहते पण दोन्हीकडे सगळीकडे फिरवत राहते, आहे की नाही? त्याची नजर चांगली नाही, त्याचं उठणं चांगलं नाही, त्याचं उडणं चांगलं नाही, त्याचं घर काहीच कावळ्याचं चांगलं नाही. त्या कावळ्याची राजहंसाने कशाला संगती करावी? दोघाची संगती. तो पांतस्थ आला, त्या झाडाखाली बसला, बुंद्याला टेकून बसला. तेवढ्यामध्ये इतकं छान घनदाट झाड होतं. उन्हाळ्याचे दिवस, चैत्राचा महिना, ऊन लाई लाई करतंय. एवढी थंड सावली त्याला भेटल्यानंतर फार लांबचा प्रवास त्याने केला होता. कंटाळा आला. तेवढ्यामध्ये कधी त्याचे डोळे झाकले, कधी तो झोपला, त्याच्या लक्षात आलं नाही. तेवढ्यामध्ये त्या झाडाच्या पानातून भर दुपारी उन्हाचा प्रकाश त्या पांतस्थ व्यक्तीच्या डोळ्यावरती पडायला लागला आणि त्याच्यामुळे त्याची झोप डिस्टर्ब व्हायला लागली, झोप मोडायला लागली. त्या राजहंस स्वच्छ हृदयाचा, दिलदार, त्याने विचार केला, बापरे, एवढा चांगला माणूस आहे, आपल्याकडे आलेला आहे, अतिथी आहे. तो ज्ञानेश्वरी वाचत होता. कोण? राजहंस. राजहंस ज्ञानेश्वरी वाचतात? नाही नाही, राजहंसच ज्ञानेश्वरी वाचतात, कावळे वाचूच शकत नाहीत. विठाला विठाला. त्याला ज्ञानेश्वरी माहित होती. राजहंस पक्षी म्हटला, हा आपल्याकडे अतिथी आलेला आहे. आणि ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे, अपमानिलिया अतिथी अन्य सुकृताची संपत्ती. अतिथीचा जर अवमान झाला, अपमान झाला, तर सुकृताने, प्रारब्धाने, दैवाने प्राप्त झालेली संपत्ती सुद्धा हातची निघून जात असते. म्हणून आपल्याकडे आलेला अतिथी आहे, त्याची सेवा केली पाहिजे. अतिथीची सेवा करणं हा आपला धर्म आहे. आणि म्हणून त्याने काय विचार केला, हे जे ऊन पडतंय, आपण जरा असे पंख पसरवू. त्याने असे पंख पसरवले, आणखी घनदाट सावली झाली, त्याच्या चेहऱ्यावर पडली. गाढ झोप त्याची झाली. बरं का, गाढ झोप झाली. आणि गाढ झोप झाल्यानंतर तेवढ्यात त्याचा कावळा मित्र फिरायला बाहेर गेला होता. तो परत आला आणि परत आल्यानंतर कावळा त्याच फांदीवरती बसला. बरं, कावळा बसताना नीट बसतो का? नाही. कावळ्याचं बसणंही चांगलं नाही. बसल्याबरोबर त्या कावळ्याने काय केलं? देहधर्म केला. विष्ठा टाकली. कुठं? थेट त्या खाली पांतस्थ झोपलेल्याच्या अंगावरती. त्याने बघितलं, डोळे उघडले, बापरे. पण वरती बघितलं, विष्ठा टाकली, कावळा गेला उडून. सापडला राजहंस. त्याने दगड घेतला, म्हटला एवढी सुंदर झोप झाली आणि शेवटला जाताना मला अपशकून झाला. दगड घेतला आणि वरती भिरकावला. जसा भिरकावला तसा ठो दिशी मरत्या अंगी त्या राजहंसाला लागला आणि तडफडत राजहंस खाली पडून गतप्राण झाला. माझी कथा संपली. मला ह्याच्या पुढे कथा सांगायची नाही. सांगायचं तात्पर्य, राजहंस पक्षाने चांगलं केलं होतं का वाईट केलं होतं? चांगलं केलं होतं. पण वाईटाच्या संगतीमध्ये राहून चांगलं जरी केलं तरी मरणाला मुकावं लागतं. म्हणून वाईटाची संगती हे सगळ्या बाजूनी त्याजनीय आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून वाईटाची संगती महाराज करायची नाही. तुम्हाला खरं सांगू का, आओ, चांगल्या माणसाचा संग वाईट पद्धतीने येऊ द्या, जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. पण वाईट माणसाचा संग चांगल्या पद्धतीने येऊ द्या, जीवन वाम मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही.
थेंब असतो पाण्याचा थेंब. महाराजांनी प्रमाण फार सुंदर दिलं. चोराच्या संगतीमध्ये जर आपण बसलो, तुम्ही कोट्याधीश असा, करोडोपती असा, पण तुम्हाला सुद्धा चिंध्या चोरा वाटल्याशिवाय राहणार नाही. का? चोराच्या संगतीचा तो काय असतो? परिणाम असतो. आहे की नाही? जसं आपल्या जीवनामध्ये संगत असेल तसं आपलं जीवन घडत असतं बरं का. तुम्ही चोराच्या संगतीमध्ये बसा, चोरी करायला शिकल्याशिवाय राहणार नाही. पैलवानाच्या संगतीमध्ये जा, कुस्त्या करायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराच्या संगतीमध्ये या, कीर्तन करायला वेळ लागणार नाही. मृदंगाचार्याच्या संगतीमध्ये जा. अहो, त्या पोरं नवीन संस्थेमध्ये भरती झाले ना, पहिल्या 2-4 दिवस क्लास झालेला नसतो, बोलं झालेले नसतात, त्यांना पखवाज कशाला म्हणतात हे माहीत नाही. नुसतं संस्थेत आल्याबरोबर पाऊल टाकला की पोरं पोटावर असं नुसते बोटं फिरवायला लागते. आणखी बोलही झालेलं नाही, दिलाही नाही, क्लासही नाही. का? त्याचा परिणाम असा आहे, संगतीचा तो परिणाम आहे. म्हणून न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजींनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं होतं. ते म्हटले, महाराज आमच्याकडची पोरं का जास्त घडत नाहीत? त्यांना मृदंग का येत नाही, त्यांना गायन का येत नाही, ते वेगवेगळ्या अँगलने का तयार होत नाहीत? माझ्याकडची मुलं फक्त ज्ञानेश्वरीमध्येच का तयार होतात? त्याचं एक कारण आहे म्हणे. आळंदीमध्ये जर मुलगा राहिला तर धर्मशाळेपासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत त्याच्या अंगावर कुठे हरिपाठ त्याच्या कानावर येतो, कधी त्याच्या कानावरती कुठंतरी भजन चाललेलं असतं, कुणीतरी षड्ज लावलेला असतो, कुणीतरी पखवाजाची प्रॅक्टिस करत असतं, 8 मात्रा 16 मात्र्याची प्रॅक्टिस चाललेली असते, ते त्याच्या कानावर पडतं. कोणाचं तरी उत्तम प्रवचन कानावर पडतं, कोणाचं तरी कीर्तन चाललेलं असतं, त्याच्यातली चाल कानावर पडते. रस्त्याने जात असताना एखादा सिद्धांत कानावरती पडतो, एखादा दृष्टांत कानावरती पडतो. आणि म्हणून आळंदीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वेगळा अभ्यास करण्याची जास्त गरज लागत नाही, या संगतीचाच परिणाम होतो. म्हणून ज्ञानोबारायांच्या दरबारातला विद्यार्थी सहज तयार होतो. तो आम्हाला कष्टाने तयार करावा लागतो. मला बाकीचं काही सांगायचं नाही, हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो की माणसाच्या जीवनामध्ये संगती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपला संगती तपासली पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, असं वडवणी शहरासारखं एक सुंदर गाव, बाजाराचं गाव, आणि त्या बाजाराच्या गावामध्ये एक आजीबाई राहायच्या. आणि त्यांचा नातू दूर देशामध्ये अर्थात दिल्लीला विद्याध्ययन करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी राहत होता. आणि त्या विद्यार्थ्याला यश प्राप्त झाल्यानंतर त्याने विचार केला, माझ्या आजीला भेटलेलं वर्षानुवर्ष झालं, पिकलेलं पाणी कवा गळून पडून सांगता येत नाही, एकदा म्हातारीला भेटून येऊ. म्हणून तो दिल्लीचा मुलगा वडवणीला आला, बेडला उतरला. ट्रेन काय आणखी चालू झाली नव्हती, बस पकडली, गर्दी झालेली होती. ज्यांना 85 वर्ष वय आहे त्यांनीच सगळी गर्दी भरून टाकलेली होती बस. आणि फुल तिकीट काढून सुद्धा उभा राहून त्याला यावं लागलं बरं का. असंच झालंय बसमध्ये सध्या. आपण फुल तिकीट काढायचं आणि बाकीच्यांनी महाराज सगळी बस आपोआप भरलेली बिना तिकिटावरच्या सीटवर, आणि तिकीट काढणारे उभा राहून. हे नवीन सरकारचा नियमच असा आहे बरं का. विठाला विठाला. ते 85 वर्षाच्या पुढच्या लोकांना फुकट करीनात का त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण मी जर प्रवक्ता झालो असतो ना, मी नक्की तक्रार केली असती की बाबा त्यांना फुकट करा, पण प्रायव्हसी अगोदर तिकीट फाडणाऱ्याला सीटवर बसण्याची द्या. एवढं तर डोकं लावलं पाहिजे, पण तेवढं डोकं शासनानं लावलं नाही. बरं, मला डोकं लागतंय माझं, मला शासनात कोणी घेत नाही. विठाला विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. त्याने विचार केला, तो उतरला, बसमध्ये बेडमधून बसला. इथं वडवणीला आला, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसला. आणि अलीकडं शिवाजी महाराज चौकामधून इथवर यायला रिक्षाची व्यवस्था नव्हती, बिचारा चलत यायला लागला. आंबेडकर चौकामध्ये म्हातारीचा व्यापार होता. बुधवारचा दिवस म्हातारीचा व्यापार, कोळशाचा. कोळशे विकायची म्हातारी. असे टोपल्यात कोळशे घेतलेले होते, तराजूत काही कोळशे, टोपल्यात काही कोळशे, आणि इकडं मांडलेल्या त्या थैल्यात, त्या पोत्यामध्ये काही कोळशे. ते पोत्यातले कोळशे काढायचे, टोपल्यात टाकायचे, टोपल्यातले घ्यायचे, तराजूत टाकायचे, आणि तराजूतले पुन्हा ज्याला विकायचे त्याच्या पिशवीमध्ये टाकायचे बरं का. असा म्हातारीचा व्यापार चाललेला. तेवढ्यामध्ये तो मुलगा दुरून तिकडून आलेला म्हातारीने बघितला, आनंद झाला. खूप दिवसानंतर पाहिलं नव्हतं, म्हणून म्हातारीने बघितल्याबरोबर, तो आजी म्हणून ओरडल्याबरोबर म्हातारीने हातातले कोळशे टाकून दिले आणि धावत पळत म्हातारी गेली. आणि म्हातारीने अशी त्याला कडकडून मिठी मारली आणि कवा आलास ग माय म्हणून असं चेहऱ्यावरून त्याच्या दोन्ही हात फिरवले बरं का. आता मला सांगा देवकते महाराज, त्या नातवाचा चेहरा पावडर लावल्यासारखा पांढरा शिपट झाला असेल, बरोबर आहे ना? हा,
अहो काळा झाला, काळा पांढरा कसला झाला, काळाच झाला त्याचा चेहरा. आणि तोच मुलगा पुन्हा 4-8 दिवस वडवणीमध्ये राहिला. तो म्हटला वडवणी ही कपड्याची मोठी व्यापारपेठ आहे, वेगवेगळ्या वस्तू इथं चांगल्या मिळतात, स्वस्त मिळतात, आपण वडवणीची आठवण म्हणून काहीतरी दिल्लीला जाताना घेऊन गेलं पाहिजे. म्हणून असा मार्केटमध्ये फिरत होता. एका जनरल स्टोअर्समध्ये गेला. तिथं गेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या अत्तराच्या बॉटल्या दिसल्या, फॉग आहे, चमेली, मोगरा वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर त्याला दिसले. 1 लिटरची बॉटली. तो म्हणायचा ओ सर साहेब ती वरची दाखवा बरं, ती चमेली दाखवा. ती चमेली खाली घ्यायचा, थोडा हाताला मनगटाला बोटाला लावून पाहायचा सुगंध. ही नको ती दुसरी द्या, ती नको ती द्या. सगळ्या बॉटल काचेच्या होत्या. चमेलीची एक 5,000 रुपये लिटरची बॉटल. त्याने घेता घेता ठेवता ठेवता घेता घेता ठेवता ठेवता 5,000 लिटरची बॉटल हातातून निसटली आणि खाली पडली. बरं पडली तर पडली, फरशीवर पडली आणि फुटून गेली. फुटल्यानंतर ते 1 लिटर अत्तर, 5,000 रुपये किलोचं ते अत्तर, 5,000 रुपये लिटरचं अत्तर सगळं त्या फरशीवरती सांडलं. तो दुकानदार चिडला. काय रे म्हणे पागल आहे, नुसता सकाळपासून आलाय, हे द्या ते दाखवा, ते नको, हे ठेवा, हे घ्या ते घ्या, सगळं म्हणतो घेत काहीच नाही. म्हणून तो रागावला, जा निघ घराच्या बाहेर म्हणून त्याला धक्के द्यायला लागला. तेवढ्यात तो खाली बसला, काच बाजूला केले आणि हाताने ते अत्तर घेतलं आणि दुसऱ्या बॉटलमध्ये भरलं. तो काही जात नाही. तेवढं बघून त्याने असे हाताला कॉलरला पकडलं, शर्टला पकडलं आणि धक्के देऊन देऊन त्याला बाहेर काढलं. आता मला सांगा त्या मुलाच्या अंगाचा आता दुर्गंध येत असेल, बरोबर आहे ना? नाही ना महाराज, सुगंध यायला लागला. सुगंध याचं कारण असं आहे, जर वाईटाचा संग चांगल्या पद्धतीने आला, म्हातारीने प्रेम करायचं म्हणून गालावरून हात फिरवले पण तोंड काळं करून घ्यावं लागलं आणि याने धक्के देऊन देऊन बाहेर काढलं तरी अंगाचा सुगंध यायला लागला. वाईट माणसाची संगत ही आपल्याला चांगल्या दृष्टीने येऊ द्या तरी वाईटच केल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांनी शिव्या देऊन जवळ करू द्या तरी आपल्या जीवनाचं कल्याण जाणारशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये असावी तर संगती ही सज्जनाची असावी, दुर्जनाची असू नये. एक सत्संग उतार संघाचा महिमा माणसाच्या जीवनामध्ये असावी तर संगती असावी आणि ती सत्संगती असावी. दुर्जनाची संगती कायम त्यजनीय आहे. अहो तुम्ही पहा, पाण्याचा थेंब एकच आहे. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या तापलेल्या तव्यावरती पडला तर काय होतं, त्या थेंबाचं जिरून जातो, विरून जातो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या कमलपुष्पावरती, कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा साक्षात मोती तयार होतो. पाण्याचा थेंब एकच आहे पण कोणाच्या संगतीत जातो त्याच्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन तयार होतं. विठ्ठल विठ्ठल. भाजी एकच आहे हो. तुम्ही इथं पहा, तुम्ही भेंडीची भाजी खरेदी करायला गेलात ना वडवणीच्या बाजारामध्ये, जेव्हा वडवणीचा बाजार मध्ये भरत होता तेव्हा 50 रुपये किलो, 40 रुपये किलो, 30 रुपये किलो, 70 रुपये किलो. आता तोच बाजार रस्त्यावर भरायला लागला 20 रुपये किलो, 10 रुपये किलो, 5 रुपये किलो. जसं तुमचं जिथं ठेवलं तोच भाजीपाला तुम्ही मुंबईला जाऊन घ्या, 200 रुपये किलो, 150 रुपये किलो, 250 रुपये किलो. तोच भाजीपाला मुंबईच्या मॉलमध्ये जाऊन काचामध्ये घ्या, त्याच भाजीपाल्याची किंमत 1000 रुपये किलो, 2000 रुपये किलो. आणि तोच भाजीपाला परदेशामध्ये जाऊन परदेशाच्या मॉलमध्ये घ्या, तिथं चिठ्ठीच लिहिलेली असते, म्हणजे तिथं डॉलरमध्ये मोजल्या जातं, वेगवेगळे चलन आहेत त्यांचे. त्या चलनाचा विचार केला तर 5000 रुपये किलो, 10,000 रुपये किलो. तुम्ही कितीही ज्ञानी असा, विद्वान असा, मोठे असा, श्रीमंत असा, तुम्ही कितीही उत्कृष्ट असा, पण तुमची बैठक जर चुकली,
वाईटाच्या संगतीमध्ये बसलात ना, लोक असं म्हणतात आपले महाराज पहिले चांगले होते हो, पण आता बिघडले. बिघडले म्हणजे महाराजांचं ज्ञान संपलंय का? नाही, ज्ञान तसंच आहे, पण फक्त शब्द ज्ञान राहिलं, आचरण चुकलं, म्हणून महाराज बर्बाद झाले. विठाला विठाला. माणसाच्या जीवनामध्ये कुसंगती नको, माणसाच्या जीवनामध्ये विसंगती सुद्धा नको. मी फार सुंदर एक दृष्टांत सांगत असतो. कर्नाटकची मुलगी आणि महाराष्ट्रातला मुलगा आहे की नाही, दोघांचं लग्न झालं. कसं झालं, काय झालं, मला काही माहीत नाही. विसंगती सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये नसावी. दोघांचं लग्न जुळलं आणि लग्न जुळल्यानंतर ती माहेरी नांदायला आली. कुठं? महाराष्ट्रात. प्रॉब्लेम असा, तिला मराठी येत नाही आणि याला कर्नाटकी कळत नाही. दोघांचं 6 महिने लग्न झालं, 6 महिने निवांत राहिले. शेवटी बाईची जात, तिला माहेरी जावं वाटलं. बरं, जाय ना का माहेरी गेली तर काय हरकत नाही, पण जाता जाता हा म्हटला मी पण ती सासरवाडीला गेलेलं खूप दिवस झालं, मला पण बरोबर यायचंय. हा पण तिच्या बरोबर निघाला. पण पुढे जात असताना तो 200 मीटर पुढे चालत होता, ही 200 मीटर मागे चालत होती. हा जुना काळ आहे तुकोबरायांच्या काळातला, मी काय हातचं पदरचं सांगत नाही. तो जुना काळ, ती 200 मीटर पुढं, तो 200 मीटर पुढं, ही 200 मीटर मागे. मला एका चांगल्या माणसाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज, पूर्वीच्या काळामध्ये नवरदेव 200 मीटर पुढे चालायचा, नवरी 200 मीटर मागे चालायची, तरी सुद्धा काही तक्रार नसायची. आताचे नवरा नवरी, आताचे पती पत्नी एकमेकाच्या हाताला हात धरून चालतात. नेमका प्रॉब्लेम काय? म्हटलं माझं झालं नाही. झाल्यावर मी तुमच्यासारखा सांगायच्या लायकीचं राहायचो नाही, मला काय त्यातलं माहीत नाही. पण वाचलेलं सांगतो बाबा, पूर्वीच्या काळातल्या नवरदेवाला विश्वास होता, मी 200 मीटर काय 2 किलोमीटर पुढे जरी गेलो तरी माझी बायको माझ्याच मागे येईल. आताच्या पोराला विश्वास वाटत नाही, माई बायको कुठं जाईन, म्हणून हाताला हात धरून चालवं लागते. महाराज आहे की नाही? अहो एवढंच काय, या वडवणीच्या बाजारात, भर बाजारामध्ये मी एक 85 वर्षाच्या आजोबा आणि 80 वर्षाची आजी एकमेकाच्या हाताला हात धरून जाताना बघितले. मी कीर्तनाला चाललो होतो. आगा उद्योगाची गरज आहे काय? आपल्या वाट्याला जे धंदा आलाय तेवढा करायचा, आपलं आपलं निघून जायचं. मला कुठं दम निघते? एवढं ते दोघं म्हातारा म्हातारी हाताला धरून चाललेले मी बघितलं, मला दम निघला नाही. जवळ गेलो आणि म्हटलं, आजोबा काय हो तुमचं आजीवरती प्रेम आहे, किती प्रेम करता? अहो म्हातारीचा एवढ्या वयात सुद्धा हाताला हात धरून ठेवलाय तुम्ही. म्हणे महाराज, प्रेम तसलं काही नाही म्हणे. म्हातारीचा हात सोडला की कोणत्याही दुकानात घुसती म्हणून धरून ठेवली. आता सांगा याला काय म्हणायचं? तो तुकोबरायांचा जुना काळ. निघाले, जात असताना आता इकडे काय बीडला रेल्वे नाही, ट्रेन नाही, नगरला गेले, तिथं KK एक्सप्रेस रेल्वेत बसली. पूर्वीचा जुना काळ, रस्त्याने खूप गर्दी होती, सगळे लोक रेल्वेत बसलेले होते. तिला बसायला जागा मिळाली, याला जागा मिळाली नाही. पण हळूहळू एक स्टेशन निघून गेलं, काही लोक उतरत गेले, याला जागा मिळाली. हा म्हटला, अरे 6 महिने झालं लग्नाला, माझीच तर बायको आहे, माझ्या बायकोला बोलायला काही बंद नाही का कोणाचं? पण आता माझ्या ओळखीचे लोक मागे निघून गेले. आता कर्नाटकचा प्रांत चालू झालाय, मग स्वतःच्या बायकोच्या जवळ जाऊन बसला. पण जवळ बसल्यानंतर बोलायला काहीतरी विषय पाहिजे ना. मग कर्नाटकची बॉर्डर चालू झाल्यानंतर कर्नाटकच्या बाउंड्रीवरचं एक रेल्वे स्टेशन आलं आणि आल्यानंतर गाडी रेल्वे स्टेशनला थांबली. थांबल्याबरोबर बोलायला काहीतरी विषय पाहिजे, म्हणून हा म्हटला, का ग म्हणे या स्टेशनचं नाव कुठे? तिला मराठी आणि याला कर्नाटकी. तिने ते हात बाहेर काढलेला, ते सगळं तोंड हल्लेलं सगळं बघितलं, आवाज ऐकला, पण मराठी कळा ना. ते म्हणते येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणतात? त्याला वाटलं या स्टेशनचं नाव काय? येनंद्री. म्हटलं या स्टेशनचं नाव काय? येनंद्री. पुन्हा ट्रेन चालू झाली, पुढचा प्रवास चालू झाला. दुसरं स्टेशन आलं. दुसरं स्टेशन आल्यानंतर तो म्हटला, विचारलं पाहिजे, बोलायला काहीतरी विषय पाहिजे. मग तो म्हटला, अगं म्हणे आता या स्टेशनचं नाव काय? तिने ऐकलं. ती म्हटली येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणतात? त्याला वाटलं या पण स्टेशनचं नाव काय? येनंद्री. तो म्हटला, मागची पण येनंद्री, ही पण येनंद्री. पण म्हटला, नसतात काही एका नावाची 2 गावं. अहो मागची जर येनंद्री खुर्द असेल तर ही येनंद्री काय असली पाहिजे? बुद्रुक असली पाहिजे, बरं का? त्याने विचार केला. पुन्हा ट्रेन चालू झाली, पुन्हा प्रवास चालू झाला. 3रं स्टेशन आलं. त्याने हात बाहेर काढला. तिला म्हटलं, काय म्हणे या स्टेशनचं नाव काय? ती म्हटली येनंद्री. तो म्हटलं, मागची येनंद्री, ही येनंद्री, आता ही पण येनंद्री. 3 येनंद्र्या कसं काय? पण ते म्हटलं, मागे जरा डॅम दिसत होता, तलाव दिसत होता आणि त्या गावचं पुनर्वसन झालं असेल आणि त्याच्या 5-6 वस्त्या झाल्या असतील आणि मग ते
स्टेशन त्याच नावाने ओळखलं जात असेल. पुन्हा ट्रेन चालू झाली, त्याने विचारलं कोणतं स्टेशन? येणंद्री. येणंद्री. चालू द्या आता रात्रभर असं पहाटेपर्यंत आकड्यापर्यंत आहे की नाही. येणंद्री. येणंद्री. आता म्हटलं बाद झालं, म्हटलं येणंद्री 8:30चं कीर्तन 11 वाजायला लागले तरी संपत नाही. दाखवतो म्हणला आता हिनं बघता येणंद्रीत म्हणा म्हणला. आता फक्त हिला या स्टेशन हिला काय वाटायला लागलं म्हणला. पुन्हा पुढचं स्टेशन आलं, त्याने असं बायाचं शर्ट बिर्ट घातलं होतं, बाया बिया मागे सरल्या, डोळे लाल केले, आवाज वाढवला. तेवढ्या स्टेशन आलं, गाडी थांबली आणि गाडी थांबल्याबरोबर त्याने डोळे लाल केले आणि आवाज उंच करून विचारले, गागा म्हणे आता या स्टेशनचं नाव काय? तिला ती भाषा नाही कळली, पण ते हावभाव हात बित माग बाया बिया सरलेल्या, ते डोळे लाल, ते तिच्या लक्षात आलं वातावरण पेटलेले. ती जरा घाबरत घाबरत म्हटली येणंद्री. जशी येणंद्री म्हटली तशी देवकते महाराज याने काय करते एवढ्या जोरात नका मारत जाऊ, महाराज एवढ्या जोरात नका मारत जाऊ. आता तुमचं काय हरकत नाही, तुमचं लग्न झालेलं आहे. मी विरोधाने सांगत असतो, अशा जर पकवाजाने इतक्या जोरात मारली आणि ती जर सरळ मारली तर त्या पकवाजाला त्याचं लग्न होणं बाकी असेल तर त्याला पोरगी देऊ. त्या पोरीचा फुगच नाही एवढ्या समेत काय महाराज खाट कानाखाली मारली आणि कानाखाली मारल्यानंतर ती म्हणायला लागली या भडत्री या भडत्री. पण भडकणं म्हणत नाही का भडकला का भडकला. ते म्हणते या भडत्री या भडत्री. तेव्हा म्हटला का ग म्हणे मग मगाच म्हटली असतीस या स्टेशनचं नाव या भडत्री, कशाला कानाखाली घडली असते. आता सांगा आता का तुमचं कुसंगती आवडत नाही, विसंगती आवडत नाही आणि वाईटाची दुःसंगती सुद्धा आवडत नाही. मग नेमकं तुम्हाला काय आवडतं? तुकोबाराय म्हणतात माझ्या ज्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे त्याची संगती मला आवडते. नेमकं हे आवडण्याचं कारण काय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आहे तो आवडतो. त्याचं कारण असं आहे त्याच्या संगतीची मी मागणी का करतो तर माझ्या मनाला ज्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव ज्याने धारण केलेला आहे असाच व्यक्ती, असाच मनुष्य, असाच सत्पुरुष मला आवडतो. कारण तो माझ्या आवडी वृत्तीचा विषय आहे. आणि म्हणून देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर तू एवढंच दे, हीच माझी वासना आहे आणि ही वासना तू माझी पूर्ण कर. आता वासना पूर्ण कर, वासना पूर्ण करावी का? वासना कशाला म्हणावं? वासना किती प्रकारची असते बरं? वासना पूर्ण करावी का? वासना शब्द तुकोबारांनी उच्चारावा का अभंगामध्ये घ्यावा का याचा विस्तृत विचार आहे. पण एकच विचार सांगतो की वासना योग वाशिष्ठामध्ये भगवान प्रभू श्रीरामाला वशिष्ठ ऋषी मार्गदर्शन करत असताना या वासनेचे दोन प्रकार सांगतात. एक मलिन वासना आणि एक शुद्ध वासना. मलिन वासना त्याजनीय आहे आणि शुद्ध वासना देव ज्याच्या चित्तामध्ये बसलेला आहे त्याची संगती घडावी. ही शुद्ध सात्विक वासना आहे.
आणि म्हणून ही सात्विक वासना करावी सुद्धा आणि ती देवाकडे मागावी सुद्धा आणि देवाने ती पूर्ण करावी सुद्धा, कारण ती वासना सद्वासना आहे. म्हणून ती वासना पूर्ण करायला काही हरकत नाही. आणखी तुकोबर आहे, तुम्हाला नेमकं काय आवडतं? माझ्या जीवनामध्ये हरी जना सवे भेटी, जे परमात्म्याचे जन आहेत, परमात्म्याला चित्तामध्ये साठवणारे जे लोक आहेत, अर्थात जे हरिभक्त परायण आहेत, हरीच्या भजनामध्ये रममाण आहेत, त्यांच्या बरोबर मला कायम सानिध्य मिळावं. नवो अंग संग तुटी, त्यांचा आणि माझा कधीही वियोग होऊ नये. अंग तुटी नको आणि संग तुटी सुद्धा नको. तुकोबराय अशी मागणी का करतात? तुकोबरायांच्या जीवनामध्ये काही साधूची संगती नव्हती का? संत त्यांच्या जीवनामध्ये नव्हते का? पण होते. पण संत तुकोबरायांच्या जीवनात कधी यायचे, कधी नसायचे, कधी असायचे, कधी नसायचे. कधी तुकोबराय ज्ञानोबरायांकडे जायचे, पुन्हा गावाकडे आले की पुन्हा त्यांचा वियोग व्हायचा. तुकोबरायांना हा वियोग सहन झाला नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की आता इथून पुढे असं मी यायचं, पुन्हा कधीतरी भेटायचं, पुन्हा जायचं, पुन्हा यायचं, हे काय मला मान्य नाही. आता त्यांचं अंग तुटी नको आणि संग तुटी सुद्धा नको. संग तुटी काय तुटू शकत नाही. संतांच्या संगतीत आपण त्यांच्या वाङ्मयातून राहू शकतो, त्यांच्या चरित्रातून राहू शकतो, पण अंग तुटी होऊ शकते. म्हणून तुकोबराय म्हणतात अंग तुटी सुद्धा नको. महाराज, संतांचं महत्व असं आहे, साधूचं महत्व असं आहे, एखादा जर दुर्जन, एखादा पापी, एखादा षड प्रकारचं पाप करणारा मनुष्य असला आणि तो मनुष्य जर मृत्युमुखी पडला आणि मृत्युमुखी पडल्यानंतर त्याचं जर प्रेत जळत असेल आणि त्या जळणाऱ्या प्रेताच्या जवळून साधू गेले आणि साधूने जर त्या प्रेताकडे पाहिलं, त्यांची नजर त्या प्रेतावरून पडली, तर त्या प्रेताचा सुद्धा उद्धार होतो. एवढं सामर्थ्य साधूच्या नजरेमध्ये आहे, दृष्टीमध्ये आहे. एवढंच काय हो, एखादे साधू रस्त्याने जातात, प्रेत पेटलेले, प्रेतावरती सुद्धा नजर पडली नाही, पण प्रेताचा धूर वरतून चालला, त्या धुरावर जरी साधूची नजर पडली ना, तरी सुद्धा त्या प्रेतात्म्याचा उद्धार होतो. एवढं साधूचं महत्व आहे, एवढा साधू महान आहे. मग त्या साधूची अंगतुटी सुद्धा नको, संगतुटी सुद्धा नको. अहो, एक क्षण जर अंगतुटी साधूची झाली तर काय जीवनामध्ये वाईट प्रसंगाला पुढे जावं लागतं. फार सुंदर प्रसंग आलेला आहे. व्यासांचे एक शिष्य होते, व्यास नावाचे. व्यास महर्षी, ज्यांनी हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य रचलं, रामायण आदी ग्रंथ रचले, ते व्यास महर्षी, त्याचा एक दास नावाचा शिष्य होता. आणि व्यासांना असं वाटलं, व्यास म्हणजे सामान्य नव्हतं, सप्तयते चिरंजीवा, चिरंजीवीना 7 जे चिरंजीव आहेत त्यामधले व्यास हे सुद्धा एक काय आहेत, चिरंजीव आहेत. आणि म्हणून व्यासांना असं वाटायचं, हा माझा लाडका शिष्य आहे, प्रिय शिष्य. आणि लाडक्या शिष्याला माणूस काय करत असतो, जास्त जीव लावत असतो, बरं का. पण आतापर्यंत सगळ्यात जास्त गुरु जर मातीत कोणी घातले असतील तर लाडक्या शिष्याने घातले. आतापर्यंत गुरुचं वाटोळं सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर शिष्यानेच केलेलं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला सांगत नाही, आपण महाराष्ट्रात आहे, बरं आहे, संत परंपरा आहे. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेलात आणि एखाद्या शिष्याला जवळ केलं की
तो 4-2 वर्षानंतर साधुचित मान कापून गादीवर बसायला मागे पुढे बघत नाही. हे उत्तर भारतात. इथं तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रात काही श्रीमंती नाही. उत्तर भारतातल्या गाद्या, उत्तर भारतातले संस्थान फार श्रीमंत आहेत. एक नुसतं हरिद्वार शहर आहे, त्यात हजारो मठ आहेत, लाखो हजारो शेकडो मठ आहेत तिथं. आणि एक आश्रमाला 100 एकर जमीन, 200 एकर जमीन, 10 गाड्या, 20 गाड्या, रेसर गाड्या, इनोवा, फॉर्च्युनर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या. फार त्यांचं मोठा खेळ असतो. अर्थात म्हणून लाडक्या शिष्यावरती माणसाचं जास्त प्रेम होतं. व्यासांना असं वाटायचं मी चिरंजीव आहे, पण माझा हा लाडका शिष्य, त्याला सुद्धा मृत्यू आला नाही पाहिजे, एवढी व्यासांची इच्छा. व्यास म्हटले वा, मग आता काय करावं लागेल? मग म्हटले चला यम महाराजांकडे. यम महाराजांकडे गेले आणि यमाला सांगितलं महाराज माझा हा शिष्य, याचा रेकॉर्ड चेक करा आणि याच्या जीवनातला मृत्यू काढून टाका. ते यम महाराजांनी रेकॉर्ड चेक केलं, मृत्यू बघितला. ते म्हटले मृत्यू याचा आहे, पण याचा मृत्यू आहे हा आम्ही गट करू शकत नाही, तो अधिकार आम्हाला नाही. म्हटले कोणाला अधिकार आहे? म्हटले काळाला अधिकार आहे. बरं का, काळाला अधिकार आहे. म्हटले चला काळाकडे गेले. काळाचं घर वाजवलं, दरवाजा वाजवला, काळाने घर उघडलं. काळाने सांगितलं महाराज याचा मृत्यू होणार आहे, पण तो चुकवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. म्हटले कोणामध्ये सामर्थ्य? म्हटले भवितव्याकडे हे सामर्थ्य आहे. भवितव्यच याचा मृत्यू कधी होणार, कुठे होणार, का होणार की नाही हे कोण ठरवू शकतं? भवितव्य. ऐकता ना तुम्ही कीर्तन? कोण ठरवू शकतं? भवितव्य. कोण ठरवू शकतं? भवितव्य. म्हटले चला भवितव्याच्या घरी. भवितव्याकडे गेले, दरवाजा उघडला. भवितव्याने सांगितलं महाराज तुम्ही फक्त मध्ये या एकटे व्यास. त्या भवितव्याला माझ्याशी चर्चा करण्यापर्यंत माझ्या दारात एक झाड आहे, त्या झाडाखाली त्याला बसवा. व्यासजींनी त्याला त्या दासाला सांगितलं तू थोडा वेळ बस, मी मध्ये जाऊन चर्चा करून येतो. मध्ये गेल्यानंतर त्या भवितव्याला व्यासजीने विचारलं माझा प्रिय शिष्य आहे, लाडका शिष्य आहे, त्याचं मरण कधी आहे आणि जर असेल तर ते तुम्ही चुकवावं. त्यावेळेला त्यांनी ते सगळं लेखाजोखा भवितव्याने काढला आणि भवितव्याने सांगितलं की यदा व्यासस्य दासस्य भवितव्यस्य गृहे आगच्छन्ति तदा दासः भविष्यति. ज्या वेळेला व्यास दासाला घेऊन भवितव्याच्या घरी येतील त्यावेळेला दारात बसलेला दास मरून जाईल. व्यास पळत गेले बाहेर बघितलं तो दास मेलेला होता. काय सांगता येतो महाराज? एक क्षणभर अंगतुटी झाली. मला अंगतुटी सांगायची. एक क्षणभर व्यासजींपासून दासाची अंगतुटी झाली. मग व्यासांनी विचारलं हा आतापर्यंत जिवंत कसा राहिला? त्यावेळेला भवितव्याने सांगितलं महाराज हा तुमच्या अंगसंगतीचा परिणाम होता. तुमच्यासारखा चिरंजीव महात्मा जोपर्यंत याच्या जवळ होता किंवा तुमच्यासारख्या चिरंजीव व्यक्तीच्या चिरंजीव अशा प्रकारच्या महात्म्याच्या सानिध्यात जोपर्यंत दास होता तोपर्यंत काळ काय, भवितव्य काय किंवा यम काय कुणी याला हात लावू शकत नव्हतं. एक क्षण अंगतुटी झाली, तात्काळ त्याला मरण आलं. म्हणून साधूचा अंगसंग सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याणकारक असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या हरिभक्त पारायणाची संगती असावी आणि त्यांची अंगतुटी नको, संगतुटी नको. तुकोबाराय हे सगळं तुमच्या जीवनामध्ये का आवश्यक आहे? तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य जर चांगल्या पद्धतीने शेवटाला जावं असं वाटत असेल तर साधूचा संग कारणीभूत आहे. अभंगाचं
भले संत संकष्टणे ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना संत संकष्टणे जिने भले ऐसे मना आवडते देवा वासना पुरवावी. तुकोबाई म्हणतात संतांच्या संगतीमध्ये जीणं जगणं हे कल्याणकारक आहे. आणि हे एका रेड्याला कळलं. कोणाला कळलं? रेड्याला कळलं. तो रेडा संतांच्या संगतीमध्ये गेला. काही ठिकाणी त्याला हलगट म्हणतात, काही ठिकाणी त्याला हल्या म्हणतात, काही ठिकाणी त्याला रेडा म्हणतात. असा इतका निर्बुद्ध प्राणी महाराज, इतका निर्बुद्ध प्राणी रस्त्याने जर गाडी चालली 100 वेळेला हॉर्न द्या, जो अजिबात बाजूला सरकत नाही. इतका निर्बुद्ध प्राणी. अलीकडे त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव आहे. काही भागामध्ये त्याला हेल्या म्हणतात, काही भागामध्ये त्याला हल्या म्हणतात, काही हलगट म्हणतात, काही रेडा म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये त्याला आरटीओ म्हणतात. बरं रस्त्याच्या बाजूलाच सरकत नाही महाराज. गाडी अडवली रस्त्याच्या बाजूलाच सरकत नाही. 1000 रुपये तरी द्या. महाराज नाहीत ना 1000 रुपये, 500 रुपये तरी द्या. 500 नाही 200 तरी द्या. अहो 200 नाही 100 तरी द्या. 100 पण नाही 50 तरी द्या. 50 नाही ना 10 रुपये तरी घेतल्याशिवाय बाजूला सरकतच नाही. आरटीओ अशा प्रकारचा हा रेडा, इतका निर्बुद्ध प्राणी, अशा प्रकारचा तो रेडा ज्ञानोबाईंच्या संगतीमध्ये आला. आज त्या रेड्याची समाधी आहे आणि त्या समाधीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या समोर त्या रेडे महाराजांच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह होतो. आणि माणसातले रेडे त्या समोर जाऊन शुद्ध होण्याकरता, सात्विक होण्याकरता समोर जाऊन बसतात. एवढी ताकद वाढली कोणामुळे? संतांच्या संगतीमुळे. एक भिंत ज्ञानोबाईंच्या संगतीत आली, संतांच्या संगतीमध्ये आली. त्या भिंतीचं मंदिर आहे. अहो एवढंच काय, एक खांब संतांच्या संगतीमध्ये आला. त्या खांबाचं मंदिर आहे कुठे? नेवासाला. बरोबर ना? त्या खांबाचं मंदिर आहे आणि त्या खांबाच्या समोर सप्ताह उभा राहतो. अखंड वीणा पहारा चालू होतो. सांगण्याचं तात्पर्य, या जर जड वस्तू सुद्धा उद्धाराला कारणीभूत ठरत असतील तर आपण तर चालते बोलते माणसं आहोत. म्हणून कायम संतांच्या संगतीमध्ये राहता, संतांच्या विचारांच्या संगतीमध्ये राहता, संतांच्या वाङ्मयाच्या संगतीमध्ये राहता. संतांच्या वाङ्मयाची संगत हीच संतांची संगत, संतांच्या विचाराची संगत हीच संतांची संगत. आणि तीच संगत एक दिवस तुम्हाला संतांच्या चरणाजवळ घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ते संतांचे चरण देवाच्या जवळ घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे जिने भले संत संकष्टणे, संत संकष्टणे जिने भले. संतांच्या संगतीमध्ये जगणं हेच खरं जगणे, बाकीच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचा अभंगाचा भावार्थ आहे. जे बरोबर आहे ते श्री गुरूंचं, जे चुकीचे ते बुद्धीचे दोष, जे बरोबर आहे ते घ्या, जे चुकीचे ते परत करा. तरी नियमते पुरते आदिकते सरते करून घ्यावे हे तुमचे बिनविश्वासे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे माझ क्षमा करणे संती. नवो अंग बुद्ध युक्ती ज्ञानेश्वर. Thank you.
श्री हरिभक्तीपरायण महादेव महाराज जाधव आणि श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज. तुका म्हणे जेणे तुका म्हणे जेणे तुका म्हणे जेणे तुका म्हणे Rama